जय महाराष्ट्र. आता महाराष्ट्राच्या राजकारणातली परिस्थिती पाहत होतो आणि विशेष म्हणजे मी माझ्या क्लायंटकडून चाललेलो आहे आणि आत्ता सोशल मीडिया हाताळत असताना मला एक बातमी कळाली की ज्यांचं तिकीट नाकारलं गेलेलं आहे, ज्यांचे एबी फॉर्म पळवण्यात आलेले आहेत आणि अत्यंत एकनिष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी अशा लोकांना पक्षाने डावललेलं आहे. असे लोक नाराज आहेत, रडतायत. परंतु मी एक सांगू इच्छितो, राजकारणामध्ये भावनिक व्हायचं नसतं, भावनिक करायचं असतं आणि हेच तर तुम्हाला जमत नाहीये. पॉलिटिक्समध्ये येत आहे ना तुम्ही, तर पॉलिटिक्समध्ये काळजावरती दगड ठेवून यावं लागतं. कोणी तुमचा अपमान करणार आहे, कोणी तुमचा वापर करणार आहे, कोणी तुम्हाला भावनिक बनवणार आहे आणि तुम्ही जर त्याला भूलभुलैयामध्ये अडखळलात तर तुमचं पॉलिटिकल करिअर धोक्यात, नष्ट. म्हणून एक गोष्ट सांगतो, पॉलिटिक्समध्ये इमोशनल होऊ नका. पॉलिटिक्समध्ये इमोशनल ब्लॅकमेल करावं लागतं. मी पॉलिटिकल अँड बिझनेस लिडरशिप ट्रेनर या नात्याने सांगतोय तुम्हाला, पॉलिटिक्समध्ये जर तुम्हाला पुढे जायचं असेल, पक्षावरती दबाव निर्माण करायचा असेल, बंडखोरी करायची असेल, रडून काही होणार नाहीये. झालं गेलं विसरून जा. आता मात्र एक नीती तुम्हाला वापरावी लागणार आहे. जर तुम्हाला बदला घ्यायचा असेल, होय मी बदलाच म्हणतोय, वैचारिक मार्गाने, तर तुम्हाला आता तुमच्याकडे राजकीय पर्सनल लीडरशिप ट्रेनर नियुक्त करण्याची वेळ आलेली आहे. आता ती कशा पद्धतीने, तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केल्यानंतर सांगेल. त्याच्यासाठी तुम्हाला आता रणनीती तयार करावी लागणार आहे. ज्यांना तिकीट भेटलेलं आहे आता त्यांना प्रचंड बहुमताने पाडायचं, हा निश्चय तुम्हाला करावा लागणार आहे. मग तो पक्षाचा असो नंतर तुमचा मित्र असो, तुम्हाला शत्रूची मदत घेऊन त्याला पाडावं लागणार आहे. तर तुमची ताकद पक्षाला आणि विरोधकांना समजणार आहे. म्हणून आता एक निर्णय असा घ्यायचा आहे, पटकन पॉलिटिकल लीडरशिप ट्रेनर नियुक्त करायचे आहे आणि ते तशा पद्धतीने सांगतील तशा पद्धतीने तुम्हाला हाताळणी करावी लागणार आहे. मी अनेक क्लायंटचा पॉलिटिकल अँड बिझनेस लिडरशिप ट्रेनर कोच PR म्हणून कार्यरत आहे. मी माझ्या क्लायंटला या रणनीती अगोदर सांगितल्यामुळे त्यांचा प्रश्न उद्भवला नाही. ते बरोबर त्या मॅचअपमध्ये बसले आणि आज त्यांना तिकीट देखील भेटलं आणि चांगल्या पद्धतीचा प्रचारही चालू आहे. हा, एखाद दोघा लोकांना नसतील भेटले तर त्यांनी रणनीती मात्र आता सुरू केलेली आहे. तशाच पद्धतीची रणनीती तुम्ही तयार करा. खचून जाऊ नका, रडू नका. रडलात तर लोक तुम्हाला एड्यात काढतील. त्याच्यामुळे लढायला शिका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता रणनीती आखा आणि बदला घ्या. अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्यासोबत संपर्क करा. तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात येईल. आपली रजा घेतो. धन्यवाद.